श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 11 ते 17 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या प्रयत्नांना यशाची साथ मिळेल का? आर्थिक बाबतीत कोणते नवे मार्ग खुलतील? प्रेम आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील की काही गोष्टींमध्ये संयम राखावा लागेल? या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडतील? करिअरमध्ये प्रगतीची दारे उघडतील का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल की खर्च वाढतील? प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा टिकून राहील का? चला तर मग जाणून घेऊ तूळ राशींसाठी हा आठवडा कसा ठरणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा तूळ राशींसाठी संतुलन, संयम आणि नवीन अनुभव घेऊन येणारा ठरू शकतो. या काळात तुम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये निर्णय घ्यावे लागू शकतात. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तर काही ठिकाणी थोडा धीर ठेवावा लागेल. तुमच्या बोलण्यातील गोडवा आणि समजूतदारपणा लोकांना आकर्षित करेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल आणि नवीन ओळखी निर्माण होतील. या आठवड्यात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे राहील. योग्य नियोजन आणि शांत स्वभावामुळे तुम्ही अनेक अडचणी सहज पार करू शकाल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या क्षेत्रात हा आठवडा प्रगतीचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. तुमच्या कल्पना आणि काम करण्याची पद्धत इतरांवर प्रभाव टाकेल. एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते जी भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. ऑफिसमधील काही राजकारण किंवा मतभेदांपासून दूर राहणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीत शांतता आणि संयम राखल्यास वातावरण तुमच्या बाजूने राहील. सहकाऱ्यांशी संवाद चांगला ठेवणे महत्त्वाचे ठरेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जुने व्यवहार पूर्ण होतील आणि अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट व्यवहार ठेवणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी एखादी मोठी संधी मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र पण समाधानकारक राहू शकतो. उत्पन्न वाढण्याची शक्यता असली तरी खर्चही वाढतील. घरातील गरजा, प्रवास किंवा एखाद्या खास व्यक्तीसाठी खर्च करावा लागू शकतो. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही जण नवीन गुंतवणूक किंवा बचतीचा विचार करू शकतात. मात्र कोणत्याही आर्थिक व्यवहारात घाई करणे टाळा. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास भविष्यात फायदा होईल. ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळल्यास आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य जाणवेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा रोमॅन्टिक आणि भावनिक राहू शकतो. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही गैरसमज आधी झाले असतील तर ते दूर होण्याची शक्यता आहे. तुमच्या नात्यात पुन्हा गोडवा आणि जवळीक वाढेल. विवाहित व्यक्तींनी एकमेकांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे. छोट्या गोष्टीवरून वाद वाढू शकतात, त्यामुळे शांतपणे संवाद साधा. जोडीदाराच्या मनातील भावना समजून घेतल्यास नातं अधिक मजबूत बनेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियावरून एखादी खास व्यक्ती जीवनात येऊ शकते. मात्र भावना व्यक्त करताना घाई करू नका. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. एखादा कौटुंबिक कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरेल. मित्रमंडळींसोबत जुने आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमच्या विचारांनी प्रभावित होतील. मात्र प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःचा मानसिक ताण वाढवू नका. स्वतःच्या आनंदालाही महत्त्व द्या. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाचा ताण आणि मानसिक धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. झोप अपुरी राहिल्यास चिडचिड वाढू शकते. पचनाशी संबंधित त्रास किंवा शरीरात अशक्तपणा जाणवण्याची शक्यता आहे. वेळेवर जेवण आणि पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे. बाहेरचे अन्न कमी खा आणि पाणी अधिक प्या. योग, ध्यान आणि सकाळी चालण्याची सवय मानसिक शांतता देईल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी काळजी घेतल्यास आरोग्य चांगले राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि एकाग्रतेचा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास चांगले यश मिळेल. काही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभ्यासाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा वाढेल. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही काही चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. उपाय. दररोज देवी लक्ष्मीची पूजा करा आणि ओम श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा.
गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान केल्यास सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक समाधान मिळेल. एकूण तूळ राशींसाठी हा आठवडा संतुलन, प्रगती आणि नातेसंबंध सुधारण्याचा ठरणार आहे. कामाच्या क्षेत्रात नवीन संधी मिळतील, आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक राहील आणि प्रेमसंबंधांमध्ये समजूतदारपणा फायदेशीर ठरेल. आरोग्याकडे लक्ष देत शांत मनाने निर्णय घेतल्यास अनेक गोष्टी तुमच्या बाजूने घडताना दिसतील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी मन प्रसन्न करून जाईल. तूळ राशींसाठी हा आठवडा सकारात्मक बदल आणि नवीन अनुभव घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि आर्थिक बाबतीत काही चांगल्या संधी मिळतील, तर नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढताना दिसेल. संयम आणि योग्य नियोजन ठेवल्यास अनेक अडचणी सहज दूर होतील. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक राहील, पण आठवड्याच्या शेवटी मनाला समाधान आणि आनंद मिळेल. धन्यवाद.